ऑफिस काम संपवून विनायक त्याच्या मित्रासोबत रुचिर म्हात्रे कॅन्टीनमध्ये आला. बाकी सगळे तर होतेच. लॉंग वीकेंड होता, त्यामुळे सगळ्यांचं गोवा ट्रिप प्लॅन करायचा बेत होता. विनायक गावी जायचं म्हणून तयार नव्हता. सगळे त्याला कन्व्हिन्स करत होते. अरे काय रे यार, तू सगळे चाललोय ना, मस्त बीचवर फिरू, 1-2 पेग मारू, पुन्हा जॉब, फॅमिली आणि रुटीन लाईफ आहेच. सिद्धेश म्हणाला, अरे यावेळी नको यार, आजीला प्रॉमिस केलंय. विनायक म्हणाला, ए विन्या, चल ना. अरे कधी नव्हे ते आमचा हिटलर तयार झालाय, तू उगाच नाट नको लावू. रुचिर म्हणाला, हो ना, एकतर निवांत आहोत, त्यात बोनस म्हणून आपला बॉस पण इथे नाही. तू चल यार विन्या, नाहीतर मजा नाही येणार. अरे आलो असतो रे, पण खरंच नाही जमणार, तुम्ही जा. हवं तर जॉईन होतो तुम्हाला, गावाहून थेट गोव्याला येईन. अशा प्रकारे सगळ्यांनी बऱ्याच मिन्नतवाऱ्या करूनही विनायक नाही गेला. आपल्या मित्रांसोबत एका मल्टीनॅशनल IT कंपनीत काम करणारा विनायक दीक्षित मस्त गलेगट्ट पगार, छान लाईफस्टाईल जगत होता. आपल्या प्रामाणिक वडिलांप्रमाणे गव्हर्नमेंट जॉब न करता प्रायव्हेट कंपनीत रमला होता. नेहमी मित्रांसोबत रमणाऱ्या विन्याने मागे एकदा असंच ट्रेकला जायचा प्लॅन ऐनवेळी चेंज केला. त्याची लाडकी नमाजी नर्मदा आजी खूप आठवण काढत होती. हा जमेल तसा गावी जाऊन येत असे, पण मध्ये तापातून बाहेर पडल्यापासून जास्तच खालावली होती. पण कामाला अगदी वाघ. विनायक लहान असताना त्याचे आई बाबा रंजना श्रीधर ऑफिसला जात. अर्थार्जनासाठी गरजेचं होतं ते. तेव्हा नमा आजीच त्याला त्याच्या भावाला वरदला आणि त्याच्या 2 बहिणींना वैजू आणि विदूला सांभाळे. 4 दिवस सलग सुट्टी असूनही हा गोव्याला न जाता हा गावी आला होता. वैजू पण आली होती माहेरपणाला. छान बेत ठरला होता तिघा भावंडांचा. नाही म्हणायला वरद तेवढा नव्हता. फोन करून करून त्याला पिडत होते. रोज नवीन पदार्थ, तेही आईच्या हातचे. वैजूच्या लग्नानंतर रंजनाने BSNL मधून VRS घेतली होती आणि पोरं लांब गेली शिक्षण नोकरीमुळे. त्यामुळे तीही नमात्यांचं सारं नेटाने करत होती. आज कटवड्याचा बेत केला होता. सगळे वैजूचं कौतुक करत होते. थट्टा मस्करी चालू होती. नमा आजीला औषध देता देता, आज भाऊजी आणि उमा वहिनी हवे होते, असं सहज बोलून गेली. हे ऐकून सारेच चपापले, पण कुणी काही बोलले नाही. जेवण झाल्यावर रात्री श्रीधरनी रंजनाला बजावले, पोरांसमोर काही नको बोलू, दादा वहिनी कुणाचाच विषय नको. अहो पण ठरलंय ना आपलं, दरवेळी तुला हे सांगावं लागतं. नको त्यांच्यासमोर तो विषय. इतकी वर्ष आपण, ते पुन्हा काही नको. अहो आपल्या माणसांच्या त्या आठवणी आहेत, आज ना उद्या त्यांना सांगायचंच आहे. आपण ते सांगून टाकू, जसं वैजूच्या सासू सासऱ्यांना. रंजनाचं वाक्य तोडून मध्येच श्री म्हणाला, तो नाईलाज होता. त्यांच्यापासून सत्य कसे लपवायचं आणि आत्याला त्रास होईल असं काहीच नको. असं म्हणत श्रीधरने विषय थांबवला, पण रंजनाची अश्रू थांबत नव्हते. पण श्रीधर निश्चयाचा पक्का होता. हे सारं बाहेरून विनायक ऐकत होता. लहानपणापासून या नावांचा बऱ्याचदा उल्लेख होत असे, पण या भावंडांपैकी कुणाचीच काही विचारण्याचे धाडस होत नसे. पण आज पुन्हा तो विषय निघाला आणि पुन्हा तेच झाले. सगळे मूग गिळून गप्प. पण आता श्रीधर रंजनाचं बोलणं विनायकच्या मनात अनेक प्रश्न निर्माण करत होते. काही महिन्यांपूर्वीचा प्रसंग त्याला आठवला. घरी चैत्रातलं हळदी कुंकू होतं. कैरीचं पण, कैरीची डाळ त्याला फार आवडायचं. शेजारच्या काकू आल्या होत्या तेव्हा कोकणातल्या त्यांच्या बालपणीच्या आठवणी सांगत होत्या. त्या ऐकताना रंजना अगदी हरकून गेली आणि नंतर उदासवाणी बसली. फार बोलत नव्हती. असं कोकणचा विषय निघाला आणि करुणी दापोली, दिव्यागर की रंजनाचं काय नमात्या आणि श्रीधर सुद्धा बेचैन होत असत. पण नंतर हे तिघे असं वागत जणू काही झालंच नाही.
नमा त्याला भेटायला श्रीचे कलिग आले होते. छान गप्पा चालल्या होत्या. सगळं काही छान असताना मध्येच कुणाच्या तरी उल्लेख आईकडून झाल्यावर विना त्याबद्दल बोलू पाहते, पण कुणीच दाद देत नाही. हे आधी पण असंच झालं होतं. मागे एकदा असंच काही महिन्यांपूर्वी ट्रेनने तो बेंगलोरला चालला होता. एक वयस्क आजोबा त्याच्याच बोगीत चढले. बराच वेळ गेल्यानंतर रात्री कधीतरी जेवणानंतर बोगीतल्या लोकांना कोकणातले त्यांचे अनुभव, तिकडचे काही किस्से सांगत होते. अरे तू तात्यासाहेबांना ओळखतोस ना, असं म्हणल्यावर बराच वेळ प्रश्नार्थक मुद्रेनेच विनायक पाहत होता. तेव्हा तात्यासाहेब, दीक्षित, शेखर दीक्षित अशी नावं पुन्हा कळली. फक्त फरक इतकाच की त्यांच्याबद्दल आणि अंजनपुऱ्याबद्दल बऱ्याच गोष्टी कळल्या. ज्यात त्याला आणखी एका नावाची भर पडली, ती म्हणजे भाऊ काका देसाई. रात्रीपासून विनायक अस्वस्थ होता. रेल्वेतली ती घटना आणि आतापर्यंतचे प्रसंग आठवून तो बेचैन होता. हे कोण आहेत आता? नवीन शेखर भाऊजी. उमावईनी गेल्या वेळी गोव्याला जाताना ते गृहस्थ कुण्या तात्याबद्दल विचारत होते. कोण आहेत हे सगळे? आणि नमाजी सुद्धा मध्येच कधी कधी या तात्यांबद्दल बोलायची. असंख्य प्रश्न, त्या संदर्भातल्या बालपणापासूनच्या जुन्या आठवणी, सगळ्यांनी अगदी गर्दी केली होती. रात्रीपासून त्या विचारांमुळे त्याला झोप नव्हती. ते त्याच्या चेहऱ्याकडे पाहून कळतच होतं. याविषयी विदुषी बोलण्यात अर्थ नव्हता. आणि रात्रीच वैजूने त्याला विषय न काढण्यासाठी सांगितले होते. अरे विनायक, आज श्रीखंड केलंय, चालेल ना? खास वैजूसाठी. माहेर वाशिन आहे ना? वैजूकडे पाहून रंजना पुढे म्हणाली. तुझ्यासाठी केलंय, मनसोक्त खा. हो हो, पण आमच्यासाठी ठेवा ताईसाहेब, नाहीतर आम्ही बिचारे. काय रे दादा, असं म्हणत विदूने विनायकला कोपरं मारले. त्याबरोबर भानावर येत आणि उष्ण हसू ओठावर आणत, हो, खोबऱ्याची वडी संपवू नको एकटीने. त्याबरोबर सगळे हसू लागले. दादा, रे श्रीखंड आहे आज, आणि वडी कुठून काढलीस? विनू, ठीक आहेस ना, की अजून झोपेतच आहेस? असं म्हणत विनायकला दोघी बहिणींनी पिडायला सुरुवात केली. तर रंजनाच्या चेहऱ्यावर चिंतेची लकीर उमटली. विना मात्र प्रत्येक लहान गोष्टी बारकाईने आठवत होता. शेखर, उमाशिवाय ते वृद्ध जोडपं जे त्याला रेल्वेत भेटलं, तो मुंबईवरून, आणि त्यांच्या तोंडी पुन्हा तात्यासाहेबांचा उल्लेख, लहानपणी कोकणात नको असा बाबाचा आग्रह, त्यासाठी दिलेली थातूर-मातूर कारणं, सगळं काही आठवत होतं विण्याला. तेवढ्या स्त्री आला. आपल्या बाबांना बघून अजूनच हसू लागला. त्यांचे केस उभे राहिले होते. शॅम्पू म्हणून काहीतरी भलतंच लावले होते, त्यामुळे केस उभे राहिले होते. वैजू आपलं हसू दाबत म्हणाली, अहो काय हे बाबा, काय लावलं डोक्याला? हो ना, तुमचे केस. श्री वैतागून म्हणाला. अरे कुणी सांगेल का मला हसताय? काय काय ग, बास आता. अहो हे बघा. असं म्हणत रंजनाने आरशासमोर श्रीला उभं केलं. आरशात स्वतःचा अवतार पाहून श्रीधर सुद्धा हसायला लागला. सगळे हसत होते, पण विनायक, तो फक्त आपल्या बाबांकडे आणि एकदा आईकडे, रंजनाकडे पाहत होता. अचानक रुचिराचा फोन आला, म्हणून हा तडक बाहेर आला. फोनवर बोलता बोलता, हां, कॉल यू बॅक रुचिरा, असं म्हणत माडीवर गेला. काहीतरी आठवल्यासारखं आणि माडीवर शोधाशोध सुरू केली. बराच वेळ झाला. विनू दिसला नाही म्हणून सगळे एकमेकांकडे पाहत प्रश्न विचारत होते. यावर वैजू म्हणाली, अगं रुचिराचा फोन होता ना? हो, फोन तर आला होता, पण रुचिरा की रुचा ते नाही बा माहिती. असं म्हणत दात काढत व्हॉट्सॲप वाचत बसली. रंजनाला श्री विचारतो, रुचा? काय ग, आता ही कोण? माडीवरून येणाऱ्या विनायककडे बघत त्यालाच पुन्हा विचारतो, काय रे विना, ही रुचा कोण? आणि तू वर काय? वाक्य पूर्ण होण्याआधीच विण्याच्या हातातली ट्रंक पाहून हाबकला. रंजनाला ज्याची भीती वाटत होती तेच झालं. सगळेच त्याच्याकडे पाहत होते. विण्याने ती पूर्ण ट्रंक
जमिनीवर रीती केली. ट्रंकेतलं सामान आणि त्यावर विनायकच्या प्रश्नांची सरबत्ती आणि रंजनाचा विनायकला समजावण्याचा व्यर्थ प्रयत्न. मात्र श्रीचं कशातही लक्ष नव्हतं. भूतकाळातल्या साऱ्याच आठवणी त्याच्या भोवती फेर धरू लागल्या. ट्रंकेतलं सामान आणि त्यावर विनायकच्या प्रश्नांची सरबत्ती आणि रंजनाचा विनायकला समजावण्याचा व्यर्थ प्रयत्न. श्रीचं कशातही लक्ष नव्हतं. भूतकाळातल्या साऱ्याच आठवणी त्याच्या भोवती फेर धरू लागल्या. श्रीचे आई बाबा, दादा वहिनी, पुतण्या शारंग, नर्मदा आत्या, तिचा नवरा भास्करराव, धाकटा भाऊ वामन, त्यांचं गाववाडी, त्याचे मित्र, घरातले शुभाअशुभ प्रसंग. सारं कसं छान होतं, लोभस होतं. पण कालचक्र असं फिरलं आणि सगळं संपलं. एकीकडे विनायकचे प्रश्न तो पुन्हा पुन्हा विचारत होता, उत्तराच्या अपेक्षेने. अहो बाबा सांगा ना, कोण आहे ते? हे कोणाचे फोटो आहेत? हा तुमचा आईचा फोटो. यात हे सारे कोण आहेत तुमच्या बरोबर? ही वैजूताई का? आणि कुणाच्या कडेवर आहे? हे पुत्र कुणाचं? यात हे कुठल्या भाषेत लिहिलंय? असे अनेक प्रश्न तो विचारत होता. फोटो त्यासोबतचे कागद घेऊन एकदा आई आणि बाबांकडे पाहत होता. बराच वेळ झाला तरी कोणीच काही बोलत नाही. पाहून विनायकची मात्र सटकली होती. त्याच तिरमिरीत हा गोव्याला निघाला. रंजना मात्र रडत होती. कालचा प्रसंग आणि सकाळचा विनायकचा प्रश्नार्थक चेहरा आठवून स्वतःलाच दोष देत होती. काय बोलावं याच विचारात वैजू आणि विदू होत्या. सकाळी रागारागात बाहेर पडलेला विनायकचा काहीच फोन नव्हता. सगळ्यांचा जीव टांगणीला होता. जो तो एकमेकांना रात्री कुणी जेवलं नाही. रात्री उशिरा विनायक गोव्याला पोहोचल्याचा फोन वैजूला आला तेव्हा कुठे सगळे निवांत झाले. कारण विनायक एकदा चिडला की रागाच्या भरात काय करेल काही नेम नाही. इकडे गोव्यात एका रेस्टॉरंटमध्ये विनायकचे 4 मित्र दिवसभराच्या भटकंतीनंतर निवांत बसलेले असतात. ए रुचिर, विन्या आला असता तर बेस्ट झाला असतं यार, अखिल म्हणाला. हो रे, लाव त्याला कॉल. काय करतोय तिथे निदान ते तरी कळू दे, सिद्धेश म्हणाला. यस, असं म्हणत रुचिर कॉल लावत बाहेरच्या बाजूला जातो. ए रुचिर, हे बघ आता हा कुठे? कपिल म्हणाला. गेला त्याच्या लैलाला फोन करायला. तेवढ्यात एक वेटर केक आणि काही स्नॅक्स आणि ड्रिंक्स घेऊन येतो. सर, युअर ऑर्डर. वेटरकडे पाहत सिद्धेश. बट दिस इज नॉट आवर ऑर्डर. अरे आपलीच आहे. अरे हा बघ विन्या, व्हॉट अ सरप्राईज मॅन. अच्छा रुचा, म्हणजे मगाशी याचाच फोन आणि ह्याला आणायला तू गेला होतास? यावर रुचिर. होय रे, मलाही सरप्राईज होतं. आज सकाळी याचा फोन. माझं काम झालंय. कुठे आहात? मी येतोय. वाक्य तोडून मध्येच विनायक. आणि त्यात या सिद्धूचा बर्थडे. मग आलो. दोस्तासाठी काय पण. बास आहे बास, म्हणजे दोस्तासाठी काय पण. इथे सिद्धू. साल्या आम्हाला वाटलं काय कांदे पोह्याचा बेत असेल. काका काकूंनी पकडून नेला असेल तुला. असंच वाटलं राव आपल्याला. तू सरळ माणूस, प्रपोज काय करणार नाही कुणाला. होणार राव, ती बॉसची पी आहे ना, ती शलाका रूपानी लय लाईन देते याला, पण हा काय भाव देत नाही. रुचिर. तरीच आडून तुझ्याबद्दल. रुचिरला मध्येच आडवीत विना. अरे बस काय रुचा, आता तू पण. मला ते काही नाही माहीत. आणि आता केक कट करूया, मला भूक लागलीये. अशा छान हलक्या वातावरणात आल्यावर विनाला बरं वाटलं. पण सतत भीती की यांनी कुणी काही विचारलं तर. रुचिर हे सारं पाहत होता. अगदी विना काहीतरी लपवतोय याचा चेहरा सांगतोय ना, गावी नक्कीच काहीतरी. त्याशिवाय हा असा इथे. यार विन्या, तू अचानक कसा? तू डायरेक्ट ऑफिसला येणार होतास ना? कपिल म्हणाला. हो ना. काय रे, काय झालं की तुझा प्लॅन बदलला? असं तू जनरली करत नाहीस, अखिल म्हणाला. विनय यूज टू होता अशा सिच्युएशन्सना. काही नाही रे, आजी आठवण काढत होती. तिला माझी फार काळजी वाटते. दादा तिकडे परदेशात, त्यामुळे मीच जाऊन येतो.
तेवढंच तिला समाधान. आणि त्यात वैजूताई येणार होती, तिचेच डॉक्युमेंट्स आणायचे होते. दुबईला जाणार ना, आता त्याची तयारी. लवकर भेट नाही आता, पण काम वेळेत झालं. आता पासपोर्ट विजासाठी येईलच, मग तेव्हा भेट होईलच ना. ताई दुबईला चालली, वाव. तिला तू भेटशील तेव्हा सांग, माझे दादा वहिनी आहेत तिथे, तिला सोबत होईल. सिद्धू म्हणाला, हो सांगतो, आलोच मी फ्रेश होऊन. आणि फार पिऊ नका रे. आलोच. रुचिर चावी दे. रुचिरकडून चावी घेऊन हा निघाला. या त्याच्या वागण्याकडे रुचिर लक्ष ठेवून होता. रुचिरने ठरवलं होतं की वेळ बघून सविस्तर बोलायचं, त्यामुळे तो त्याविषयी काहीच बोलला नाही आणि बाकी मित्रांप्रमाणे एन्जॉय करत होता. जरा वेळाने विनायक पण आला. तो टेन्शन फ्री झाला, कारण त्याच्या अचानक येण्याबद्दल फार कुणी खोलात नव्हतं शिरलं. त्यांनी जे एक्सप्लेनेशन दिलं ते साऱ्यांना पटलं. खास करून रुचिरला काही शंका नव्हती, त्यामुळे तो या मित्रांच्या कंपूत मिसळला. दुसऱ्या दिवशी एका चर्चला भेट देऊन सगळे शांतादुर्गा मंदिरात गेले. तिथे गेल्यावर विनायकला खूप बरं वाटलं. मंदिराच्या गाभाऱ्यात बसून देवीची प्रसन्न मुद्रा पाहत होता. देवीचा केलेला साधा साज शृंगार, एकीकडे चालू असलेला मंत्रोच्चार, धूपदीपाचा सुगंध, सारं काही मन शांत करणारं वातावरण होतं. विनायक अगदी तल्लीन झाला होता. तेवढ्यात त्याच्या कानाशी नाजूक आवाज आला, आता शांत बसायचे दिवस सरले. लवकरच तुला तुझ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. आता लढाईची तयारी कर, मी आहेच तुझ्या पाठीशी. त्याबरोबर विना भानावर आला. अरे बाप रे, आता कसली लढाई आणि कुणासोबत, असा विचार त्याच्या मनात आला. त्याला रुचिरनी निघायचंय अशी खून केली. संध्याकाळी मस्त बीचवर फिरून सगळे मित्र हॉटेलच्या पबमध्ये गेले. या दरम्यान रुचिरनी 1-2 वेळा गावी सगळं ठीक आहे ना असं म्हणत घरच्यांशी चौकशी केली आणि विण्याच्या रिस्पॉन्सवरून रुचिरला काहीतरी हा लपवतोय आपल्यापासून याची खात्री झाली. दुसऱ्या दिवशी साईट सीन करत सगळे पुण्याला रवाना झाले. ते सगळे रात्री श्रेयसमध्ये जेवूनच आपापल्या घरी गेले. नेक्स्ट डे पासून रुटीन सुरू झालं. महिना उलटला. वरवर नॉर्मल दिसलं तरी पण विनायकची अस्वस्थता कमी नव्हती. त्या महिन्याभरात गावी फार कॉल्सही केले नाहीत, पण जेव्हा फोन व्हायचा तेव्हा फक्त आजीची चौकशी करायचा. आणि हे रुचिर जाणून होता. त्यासाठी रुचिर विनायकला खरं काय ते विचारण्याच्या बेतातच होता. अखेर 4-5 दिवसांनी त्याला संधी सापडली. वीकेंड होता, त्यामुळे काम संपवून बाहेरच्या बाहेर हे दोघे जेवायला BBQ मध्ये आले होते. जनरल गप्पा झाल्यावर रुचिरनी गावाकडचा विषय काढला. आता सांग, काय झालं नेमकं गावाकडे? विनायक टाळतोय सांगायला हे त्याच्या लक्षात आलं होतं. विने, अरे सांग काय झालंय ते. हे बघ, काहीतरी तुझं बिनसलंय हे नक्की. नाहीतर ताई आलेली असताना तू अचानक गोव्याला येणार नाहीस हे ठाऊक आहे मला. आणि कोल्हापूरजवळ आपली गाडी आल्यावर तू बेचैन झालास. हे बघ, आपण मार्ग शोधू. मला सांग काय झालंय. आता याला सांगावंच लागेल असं मनाशी ठरवून विनायकनी सांगायला सुरुवात केली. काही नाही रे, आई बाबा, त्यांना कसं समजावू की मी मोठा झालोय. तुमचे प्रॉब्लेम्स माझ्याशी शेअर करा. आता तुम्ही कशाचीही काळजी करायची नाही. पण बोलताना मध्येच पॅनिक होणाऱ्या विण्याचं वाक्य तोडून, अरे हो, सावकाश, पॅनिक नको हो. हे बघ, एका सर्टन एज नंतर सगळे असेच वागतात. चिल, आता शांतपणे सांग. अरे रुचिर, त्या दिवशी छान चाललं होतं आणि मध्येच कुणा शेखर उमा नामक दोघांचा उल्लेख झाला. असं म्हणत विनायकने सारं काही सांगायला सुरुवात केली. तात्या शेखर, उमा वामन, भास्कर अशा अनेक गोष्टींचे उल्लेख विना लहानपणापासून ऐकत होता. त्याबद्दल घरात विचारावं तर कुणी काही सांगायचं नाही. उलट याबद्दल अनभिज्ञ असल्यासारखं वागणं. त्यामुळे याची होणारी चिडचिड हे रुचिर सारं काही लक्षपूर्वक ऐकत होता. त्याला येणाऱ्या शंका मध्येच विचारत होता,
आणि मी त्या ट्रंकबद्दलही विचारले, पण सांगतच नाहीत राव. मी आता लहान नाही, यांनी सांगायला नको का? या विचारांमुळे डोकं बधीर होतं रे. विनू, हे बघ, मी समजू शकतो, तू शांत हो. तुला बोलतं करण्यासाठी गेला महिनाभर प्रयत्न करतोय, तेव्हा कुठे तू हे सारं सांगतोस. आता बरं वाटतंय का? यस, फिलिंग बेटर नाव. चल निघूया. त्या रात्री विनायकला शांत झोप लागली. मनाची घुसमट कमी झाली होती. गाडी पुन्हा रुळावर आली. त्यामुळे विण्याचा विकेंड मस्त गेला. सोमवारी एक मीटिंग होती. त्याने छान प्रेझेंटेशन दिलं. लंच टाईमला सिद्धेश रुचिर बरोबर गप्पा मारत बसला होता. तेवढ्यात विनायकला आईचा फोन आला. हॅलो विना. हा बोल आई. आताच तुझ्या हातच्या. वाक्य तोडून रंजना. ते नंतर बोलू, तू ताबडतोब निघ. आत्यांना ॲडमिट केलंय. तू निघ लवकर. ठेवते. हॅलो. अगं. आईचं बोलणं झाल्यावर विना रुचिरकडे पाहतो. रुचिर, सर कुठेत? मला निघायला हवं. घाबरलेल्या विण्याला शांत करत, चल, मीटिंग रूममध्ये आहेत. सरांना भेटून सविस्तर सांगून रुचिरसोबत विनायक गावी रवाना झाला. विण्याना गावी जाऊन काय साध्य होणार होतं हे कुणालाच ठाऊक नव्हतं. विण्याला त्याच्या प्रश्नांची उत्तरं मिळणार की प्रश्नांचं सावट गर्द होणार हे येणारी वेळच ठरवणार होती. सरांना भेटून सविस्तर सांगून रुचिरसोबत विनायक गावी रवाना झाला. अशा पॅनिक अवस्थेत विण्याला एकटं जाऊ द्यायला रुचिर तयार नव्हता आणि तिकडे नेमकी काय परिस्थिती आहे हे त्याला जाणून घ्यायचं होतं. काय झालं असेल रे आजीला? माझ्यामुळे तर नाही. तसं असेल तर मी स्वतःला कधीच माफ नाही करू शकणार रे. ठीक असेल ना ती? आजीसाठी अगदी जीव व्याकुळ झाला होता. बालपणापासूनच्या सगळ्या आठवणी डोळ्यासमोरून झरझर जात होत्या. ते अगदी गेल्या महिन्याभरापर्यंतचं सगळं आठवत होतं आणि मनात सारखं येत होतं की बाबांसोबत आपण भांडलो, चिडलो, आदळआपट केली. ते आजीने ऐकलं तर नसेल ना? आई आणि ताई शांत राहायला सांगत होत्या. आपण मात्र राग डोक्यात घालून आजीलाही न सांगता निघून आलो. असे असंख्य विचार आणि नानाविध शंका मनात येत होत्या. गाडी ड्राईव्ह करता करता रुचिर विण्याला धीर देत होता. हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावर आजीची अवस्था बघवत नव्हती. तोंडाला ऑक्सिजन मास्क, क्रूज झालेल्या हाताला सलाईन, काही पाहवत नव्हतं विण्याला. तसाच बाहेर आला तो. त्याने बाबांना डॉक्टरांशी बोलताना ऐकलं. वेळेवर आलात दीक्षित तुम्ही. शिवाय तुमच्या आत्या कणखर आहेत. त्यामुळेच त्यांना दुसरा हार्ट अटॅक येऊनही त्या वाचल्या. त्यांना त्रास होईल असं काही करू नका. उद्यापर्यंत त्यांचे बाकीचे रिपोर्ट्सही येतील. आय एम शुअर त्यांना काही होणार नाही, पण जपा त्यांना.